नंतर बातमी आहे पुण्यातून। पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत आगामी दरोड्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीचा पर्दाफाश केलाय। या कारवाईत 6 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडे पिस्तूल, जिवंत काडतुसे, धारदार हत्यार आणि 1,47,870 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या टोळीने महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये तब्बल 20 गंभीर गुन्हे केल्याची कबुली दिली असून आरोपींवर 50हून अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या टोळीच्या माध्यमातून आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। आरोपींनी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये संगमनेर, अहिल्यानगरमध्ये संगमनेर, नेवासा, लोणी, अंबेजोगाई बीड, निजामाबाद तेलंगणा, माकलूर तेलंगणा, निर्मल पोलीस स्टेशन तेलंगणा, आरमूर तेलंगणा, तळोजा नवी मुंबई अशा ठिकाणी 20 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहेत। हे गुन्हे उघडकीस आलेले आहेत। त्याचबरोबर या सदर आरोपींवरती महाराष्ट्र, तेलंगणा आणि इतर राज्यामध्ये 50 पेक्षा जास्त हे गंभीर गुन्हे दाखल आहेत। तर त्यामुळे दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या या सर्व 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे।